मंडळी नमस्कार. राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडून एक निर्णय आलाय, ज्यात ठाणे पोलिसातल्या एका अधिकाऱ्याला 1,00,000 रुपयाचा दंड ठोठावलाय. आणि या दंड ठोठावण्याचं कारण एका व्यक्तीला नाहक त्रास दिला असा आहे. या मानवी हक्क आयोगाच्या म्हणजे ह्युमन राईट कमिशनच्या निकालावर बोलण्याआधी वेगवेगळ्या यंत्रणांनी महाराष्ट्रातल्या सरकारला आणि पोलिसांना कशी थप्पड लगावली आहे ते मी आधी तुम्हाला सांगणार आहे. मग ह्युमन राईट कमिशनच्या निर्णयावर आपण बोलूया. इजा बिजा तिजा झालाय मंडळी. याआधी निखिल भामरे प्रकरणात हायकोर्टानेच महाराष्ट्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत आणि त्यात असं म्हटलंय की एका अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मुलाला इतके दिवस एवढे FIR टाकून जेलमध्ये टाकणं शोभतं का या सरकारला, जे शरद पवारांना देखील आवडणार नाही, अशी टिप्पणी राज्याच्या हायकोर्टानं केलेली आहे. हा पहिला वार होता. दुसरा वार होता राष्ट्रीय महिला आयोगाचा, ज्या महिला आयोगानं असं विचारलं की IT ऍक्ट कलम 66A म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66A हा कायदा देशाच्या सुप्रीम कोर्टानं रद्द केला आहे. त्याचा वापर करू नये असं सांगितलेलं आहे. असं असतानाही मुंबईतल्या कळवा पोलिसांनी केतकी चितळेच्या विरोधामध्ये 66A हे कलम वापरलं आणि याच बाबत राष्ट्रीय महिला आयोगानं मुंबई पोलिसांना नोटीस पाठवली. महाराष्ट्र पोलिसांच्याकडून विशेष पोलीस महानिरीक्षक हजर झाले मिलिंद भारंबे आणि महिला आयोगाने त्यांना हाच प्रश्न विचारला की 66A कलम का लावण्यात आलं. मिलिंद भारंबेंच्या या आयोगासमोर हजर झाल्यानंतर कळवा पोलिसांना महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं पत्र पाठवण्यात आलंय आणि त्यात विचारलंय की हे कलम का लावण्यात आलं हे स्पष्ट करण्यात यावं. याचा अर्थ स्पष्ट आहे. 66A हे कलम रद्द झालेलं असतानाही केतकी चितळेला अडकविण्यासाठी कळवा पोलिसांच्याकडून हे कलम लावण्यात आलं. भलेही तक्रारीत उल्लेख असेल, पण कलम अस्तित्वात आहे की नाही याची शहानिशा मुंबई पोलिसांनी कळवा पोलिसांनी करणं आवश्यक होतं, पण ती केली नाही. हा होता दुसरा वार. मंडळी, तिसरा वार महाराष्ट्राच्या पोलिसांवर झालेला आहे, तो म्हणजे मानवी हक्क आयोगाकडून, जो मी तुम्हाला या विषयामध्ये आज सविस्तर सांगणार आहे. मंडळी, ही कहाणी आहे संतोष राऊत नावाच्या व्यक्तीची. हा संतोष राऊत कोण आहेत? तर हे संतोष राऊत प्रवीण राऊत यांचे बंधू आहेत, सख्खे बंधू. आता प्रवीण राऊत कोण आहेत हे मी सांगण्याची गरज नाही आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. ज्यांच्या ईडीचा ज्यांच्यावर फास आवळल्या गेला आहे ते संजय राऊतांचे अत्यंत निकटवर्तीय प्रवीण राऊत, त्यांचे हे बंधू आहेत. आता प्रवीण राऊतांच्या बंधूवर संतोष राऊतवर कसल्या केसेस झाल्यात आणि का झाल्यात असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल. ही कहाणी आहे 2017-18ची, ज्यावेळी संतोष राऊतांना पोलिसांच्या विशेष शाखेकडून बोलवण्यात आलं होतं. विशेष शाखा म्हणजे खंडणी विरोधी पथकाकडून बोलवण्यात आलं होतं. आता या खंडणी विरोध पथकाचे प्रमुख त्या काळामध्ये प्रदीप शर्मा होते, जे त्यानंतर शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांनी वसई विरारमध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. पुढे ते वाझेच्या केसमध्ये फसले आणि आता तुरुंगात आहेत. या प्रदीप शर्मांच्या कार्यालयातून त्यांना बोलावण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या विरोधात तक्रार आहे. अजून एक माहिती लक्षात ठेवा, यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर परमवीर सिंग होते. म्हणजे माफ करा, ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदावर, मी मुंबईच्या चुकून म्हणालो. ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदावर परमवीर सिंग होते आणि ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा होते. आता परमवीर सिंग, प्रदीप शर्मा ह्या सगळ्या कनेक्शन्स तुम्हाला लक्षात येतील. संतोष राऊत या व्यक्तीला बोलविण्यात आलं आणि त्यांच्यावरती आरोप ठेवला की तुमच्यावर तक्रार आहे लिओ फर्नांडिस नावाच्या व्यक्तीची आणि त्यांनी तुमच्या विरोधात तक्रार केल्यामुळे तुमची चौकशी करत आहोत. तिथे एक API आहेत, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर महाजन नावाचे. या महाजन नावाच्या अधिकाऱ्याने संतोष राऊतला बोलवून घेतलं, त्यांचा पासपोर्ट जमा करून घेतला.
पुढे या लिओ फर्नांडिसच्या तक्रारीची दखल घ्यायला सुरुवात झाली आणि लक्षात असं आलं की लिओ फर्नांडिस नावाचा व्यक्ती अस्तित्वातच नाही. ज्या पत्त्यावर तो दाखवलाय तोही पत्ता तिथे नाही. ऐसा शहर इस नाम का सारे जमाने में नहीं, अशा स्वरूपाची ती अवस्था होती. हा लिओ फर्नांडिस कोण, कधी, कुठला, पत्ता काय, राहणारा कुठला, या संबंधीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आता या सगळ्या प्रकारामध्ये संतोष राऊतची हॅरॅसमेंट चालू झाली. त्याला वारंवार बोलवण्यात येऊ लागलं. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामधून त्याचे बोलवणं येऊ लागलं. जवळपास 5 ते 6 त्या ठाण्याच्या परिसरातल्या, ठाणे पालघरच्या परिसरातल्या 5-6 पोलीस ठाण्यातून त्यांना बोलवण्यात येऊ लागलं. अक्षरशः तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली. आता तक्रारदार नाही, त्यांचा पासपोर्ट जप्त करून घेण्यात येतोय. रोज हॅरॅसमेंट चालू आहे. अटकेची टांगती तलवार आहे. अशा स्थितीमध्ये संतोष राऊत यांनी सरळ ह्युमन राईट कमिशन गाठलं. आता तुम्ही म्हणाल या संतोष राऊतला का गुंतवलं जात होतं? आता इथे पुन्हा एका जुन्या कहाणीचा संदर्भ जोडला जातो आणि ती कहाणी आहे स्वप्ना पाटकरांची. स्वप्ना पाटकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून, कारण पाटकरांच्या वरती अन्याय होतोय याची जाणीव संतोष राऊत यांना झाली होती. तो अन्याय करण्यामध्ये करणाऱ्यांना आपले बंधू सहकार्य करतायत याचीही जाणीव संतोष राऊत यांना झाली होती. आणि संतोष राऊत यांचं प्रवीण राऊत यांच्याशी फाटलं होतं. प्रवीण राऊतांचं विश्वप्रवक्त्यांशी चांगलं जुळतं, त्यामुळे त्यांचं विश्वप्रवक्त्यांशीही फाटलं होतं. आणि कोणीही स्वप्ना पाटकर यांना मदत करू नये यासाठीचे जोरदार प्रयत्न सुरू होते. आता घरचाच माणूस स्वप्ना पाटकरला मदत करतोय म्हटल्यावर त्याला बोलवून या सगळ्या गोष्टी थांबविण्याचं सांगण्यात आलं. पण संतोष राऊतनी मदत करण्याचं थांबवणं नाकारलं आणि मदत चालू ठेवली स्वप्ना पाटकरांना करणं. त्याचा परिणाम संतोष राऊत यांना भोगावा लागला आणि त्यांना ह्युमन राईट्स कमिशनच्या कडे लढावं लागलं. निर्णय आला ह्युमन राईट्स कमिशनचा. आणि निर्णय काय आला? निर्णय असा आला की संतोष राऊत यांना ठाणे पोलिसांनी छळलेलं आहे. हे मानवी हक्काच्या अधिकारांचं उल्लंघन आहे आणि हे ठाणे पोलिसांनी केलंय. म्हणून त्यांना ठाणे पोलिसातल्या महाजन नावाच्या APIला 1 लाख रुपये नुकसान भरपाई पोटी देण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाने केलेले आहेत. मी ती ऑर्डरही तुम्हाला दाखवतो आहे, नीट बघा. ही ती ऑर्डर ज्यात 1 लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाने दिलेले आहेत. याच्या बातम्याही आल्या, पण त्या इंग्रजी वृत्तपत्रात आल्या, मराठी नाही. पोलिसांनी एका व्यक्तीला नाहक अडकवून ठेवलं, छळलं. पोलिसांनाच 1 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. याची बातमी खरं तर सगळ्या मराठी मीडियामध्ये यायला हवी होती, पण ती आली नाही. काही निवडक इंग्रजी दैनिकांनी याला ठळकपणे प्रसिद्धी दिली. मराठी माध्यम मात्र मूग गिळून गप्प होती. का होती माहीत नाही. त्यावर बोलायचं की नाही हाही प्रश्न माझ्या मनात पडला आहे. या सगळ्या बातम्या इंग्रजीच्या तुम्हाला मी दाखवतोय. पुन्हा एकदा त्या बातम्या बघून घ्या. 1, 2, 3 निवडक वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या मराठीत आलेल्या नाहीत. आता या संतोष राऊतांना 1 लाख रुपयाची भरपाई मिळणार, पण अगदी तडीपारीचा आदेशापर्यंत हे सगळं प्रकरण गेलं होतं. तडीपारी देखील संतोष राऊतांची रद्द करण्यात आली. या सगळ्या प्रकरणात तडीपार करता येत नाही असाही आदेश देण्यात आला. या संतोष राऊतांच्या हत्येचा कटही रचण्यात आला होता. 2020 मध्ये झालेलं मनोर येथील फायरिंग प्रकरण तुम्हाला आठवत असेल तर यांच्या हत्येचाही प्रयत्न झाला होता, हे तुमच्या लक्षात येईल. स्वप्ना पाटकरांचा आवाज क्षीण करण्यासाठी ज्याला ज्याला म्हणून दाबता येऊ शकेल, जसे जसे म्हणून दाबता येऊ शकेल, तसा तसा हा उद्योग होतोय. या सगळ्या प्रकरणात पुन्हा महाराष्ट्राच्या पोलिसांना माझं आव्हान आहे, जे कोणी महाजन नावाचे API आहेत त्यांना 1 लाख रुपयाचा भुर्दंड बसला आहे, तेही राजकीय इशाऱ्यावर काम करत असल्यामुळे. प्रदीप शर्मा तर आत गेलेत. परमवीर सिंगांचं काय झालंय आपण बघतोय. म्हणजे या सगळ्या प्रकरणात लिप्त असलेल्या माणसांच्या विषयी बोलतोय मी. आयुक्त होते परमवीर सिंग,
त्यांचं काय झालंय आपण बघितलं. प्रदीप शर्मांचं पुढे एन्काउंटर फ्रेम प्रदीप शर्मांचं काय झालं हेही आपण बघितलं. त्यांची दुर्गत काय होते ती बघितली. आणि सुसंगती सदा घडो असं म्हणतात. या अशा लोकांच्या संगतीत राहून राजकीय दबावापोटी वरिष्ठांचे चुकीचे आदेश घेणाऱ्या अधिकाऱ्यासोबतही काय झालं हेही आपण महाजनांच्या रूपानं बघतो आहोत. महाराष्ट्र पोलिसातील अधिकाऱ्यांनो, आपली जबाबदारी, आपले निहित कार्य कायद्याचं रक्षण करण्याची आहे. आणि तेच कायद्याचं रक्षण आपण करावं एवढीच साधी सरळ छोटीशी अपेक्षा आपल्याकडून आहे, जी आपल्या कर्तव्याचा भाग आहे. जेव्हा राजकारण्यांचे बटीक म्हणून काम करू लागतात तेव्हा त्यांची अवस्था वाईटच होते. हे वारंवार सिद्ध होऊ लागलंय. अगदी फुलंब्रीच्या प्रकरणात देखील जे सिद्ध झालंय की गांजा एका पोलीस कर्मचाऱ्यांनीच ठेवला होता. अशा स्वरूपाची कृती पोलिसांच्याकडून होणं अपेक्षित नाहीये. आता कळव्याच्या पोलिसांनी ज्यांनी 66A कलम लावलं केतकी चितळेला, त्यांना उत्तर तर द्यावं लागणार आहे. रद्द झालेलं कलम लावलं कसं हा प्रश्न देखील पडणार आहे. अहो, केतकी चितळेवर 22 FIR आहेत आणि 2 अदखलपात्र गुन्हे आहेत. 22 FIR कशाला म्हणतात आणि 2 अदखलपात्र गुन्हे, हे 24 गुन्हे केतकी चितळेवर दाखल आहेत. त्या निखिल भांबरेच्या विषयात असंच आहे. अहो, कायदा असताना सुद्धा, नियम असताना सुद्धा याला डावलून आपल्या मर्जीप्रमाणे वागणं हा सगळ्यात धोकादायक प्रकार मुंबई पोलिसांच्या बाबतीत घडतो आहे. आणि तो मुंबई पोलिसांनी टाळावा एवढीच साधी सरळ विनंती एक सामान्य माणूस म्हणून करावी वाटते आहे. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.